रुपाली चाकणकरांनी आम्हाला नोटीस पाठवण्याचा विचार सोडून आपल्या डोक्यावर अटकेची तलवार आहे त्याचा विचार करावा असा टोला सुषमा अंधारेंनी लगावलेला आहे। सोबतच राजीनाम्यानंतर चाकणकरांनी दिलेलं स्पष्टीकरण हे केविलवाणं धडपड होती असा टोलाही त्यांनी लगावलेला आहे। दरम्यान काल राजीनाम्यानंतर बोलताना अनामिका कापल्याचे आरोप खोटे असून अंधारेंना नोटीस पाठवणार असल्याचं चाकणकरांनी म्हटलेलं होतं, त्याला अंधारेंनी उत्तर दिलेलं आहे। केवळ महिला म्हणून ज्या पद्धतीचं सॉफ्ट टार्गेट गेले 2 दिवसामध्ये करतात ते अत्यंत चुकीचं आहे। काही जणांनी पत्रकार परिषद घेऊन सातत्याने चुकीच्या बातम्या पसरवण्याचा प्रयत्न केला। कायद्याच्या चौकटीतून ह्या सगळ्यांना आम्ही नोटिसा पाठवूच। चुकीच्या पद्धतीने बदनामी करणं, अश्लील टीका टिप्पणी करणं, खोटे नरेटिव्ह सेट करणं, खोट्या बातम्या प्रसारित करणं या सगळ्यांच्या बाबत कायद्याच्या चौकटीतून प्रक्रिया नक्की करेल। बूंद से गई सो हौद से लाने का कुछ लोग प्रयास करते हैं। कालचा चाकणकरांचा प्रयत्न हा त्याचाच एक भाग होता। तटकरेंसारख्या प्रभृतींचा आशीर्वाद, त्यामुळे माझ्यासारख्या सडाफटिंग साधारण माणसांना धमकावणं सोपं आहे। द्या बाबा धमकी, पण 25 वर्ष चळवळीत काम केलंय मी। अशा धमक्या रोज एन्जॉय करते। चाकणकर डायलॉग बाजी करण्यापेक्षा डोक्यावरची जी अटकेची टांगती तलवार आहे त्याचा अधिक विचार करा, गरज आहे। सगळ्यांचे जे फोटो होते ते सगळे उष्णजल घ्यायला जायचे। तुम्ही महिला आयोगाच्या अध्यक्षा होता आणि असं असून सुद्धा तुम्ही केक खाताय, पाय पुसताय, पायावर डोकं ठेवताय, हे आक्षेपार्ह आहे। म्हणून तुम्हाला सॉफ्ट टार्गेट नाही, हे टार्गेट केव्हाच करायला पाहिजे होतं। संपदा मुंडेच्या मॅटरमध्ये जेव्हा तुम्ही तिच्यावर शिंदोडे उडवलेत तेव्हाच तुमच्या अध्यक्षपदाचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता। पण आता तरी झाला। ह्याच्या पुढे महिलांना थोडा तरी आधार मिळेल आणि याच्या पुढची अध्यक्षा चांगली असेल अशीच मी अपेक्षा करते।